आता बातमी आहे हवामानासंदर्भातील। विदर्भामध्ये सध्या हवामानात मोठे बदल होत आहेत। हवामान विभागाने पुढल्या काही दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय आणि या कालावधीमध्ये विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली आहे। हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतांश भागात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झालंय। पुढील 48 तासात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाची गारपीट होईल अशी ही शक्यता वर्तवलेली आहे। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 4 नंतर पावसाची तीव्रता वाढेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे। विशेषतः नागपूर, गोंदिया, अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होऊ शकते। बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, भंडारा इथे ताशी सुमारे 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असाही अंदाज वर्तवला गेला आहे। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। अमर, सध्या वातावरणात मोठा बदल झालेला आहे, अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होतोय। काय आजसाठी अंदाज वर्तवलेला आहे? पुढल्या काही तासांसाठी, पुढल्या काही दिवसांसाठी काय हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे? श्वेता, गेल्या 2 दिवसात खास करून पश्चिम विदर्भातल्या काही भागात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या आहे आणि काही ठिकाणी तुरळक गारपीट सुद्धा झाल्याचं माहिती आहे आणि त्यामुळे नुकसान सुद्धा पश्चिम विदर्भात खास करून झालेलं आहे। पण आत्ता जी काल रात्री सुद्धा अपडेट होता की त्याच्यात अलर्ट देण्यात आले आहे। पण आत्ता जी नुकतीच जी माहिती RMC म्हणजे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून घेण्यात आलेली आहे त्यानुरूप जी अवकाळी पावसाची शक्यता आहे ती थोडी कमी झालेली आहे आणि इथून पुढे उन्हाची तीव्रता वाढत जाणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने अगदी आत्ता 9 वाजता हा अपडेट दिलेला आहे। त्यामुळे ज्या अवकाळी पावसाची शक्यता आज 24 तासात जी व्यक्त करण्यात होती त्याची तीव्रता आता कमी होण्याची शक्यता आहे। एखाद 2 ठिकाणी तुरळक असा पाऊस होऊ शकतो, पण त्याची तीव्रता जेवढी अपेक्षित होती तेवढी राहणार नसल्याचं नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली। पण गेल्या 2 दिवसात जे पश्चिम विदर्भामध्ये जो खास करून पाऊस झाला त्याच्यात मोठं नुकसान झालंय। आजच्यासाठी पण अलर्ट देण्यात आला होता, पण आता तो अलर्ट थोडासा कमी करण्यात आलेला आहे आणि असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। म्हणजे थोडासा दिलासा आहे आणि पुढील काही दिवस आता उन्हाची तीव्रता मात्र विदर्भात खास करून वाढत जाणार आहे। अगदी त्यामुळे आता हवामान विभागाने आपला इशारा बदललेला आहे। आधी पावसाचा इशारा दिलेला होता, मात्र आता कुठेच पाऊस होणार नाही असं सांगितलेलं आहे। धन्यवाद अमर, आपण दिलेल्या या माहितीसाठी।